वाइब्स। नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। तर बातमी आहे नागपूरमधून। पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत। संघ आणि भाजप कार्यकर्त्यांकडून मोदींचे नागपुरात 47 विविध ठिकाणी स्वागत केले जाईल। मोदींच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 5000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। सध्या पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवासाला 6 ते 7 तास लागतात, मात्र आता फक्त 2 तासात पोहोचता येणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले की पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गे एक नवीन हरित संरेखन तयार होणार आहे। तेलंगणामधील महात्मा गांधी विद्यापीठातील 100 एकर क्षेत्रात भीषण आग लागली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या। आगीचे कारण अद्याप माहिती नसून अधिकारी या घटनेचे मूल्यांकन करीत आहेत। अमेरिकेतील परदेशी गाड्यांवर 25% कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 2 एप्रिल पासून हा टॅरिफ लागू होणार आहे आणि 3 एप्रिल पासून वसुली सुरू होणार आहे। ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिकेत न बनवलेल्या गाड्यांवर हा कर लागेल, परंतु अमेरिकेत बनवलेल्या गाड्यांवर कोणताही कर लागणार नाही। अक्षय कुमारचा केसरी चॅप्टर 2 हा चित्रपट 18 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे, पण संजय दत्तचा भूतनी हा चित्रपट देखील त्याच दिवशी रिलीज होणार आहे। हॉरर कॉमेडी चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भूतनीला जास्त वर्चस्व मिळण्याची शक्यता आहे। 2 मोठ्या चित्रपटांची टक्कर बॉक्स ऑफिसवर होणार असून कोणाला किती फायदा किंवा किती तोटा होईल हे लवकरच बघायला मिळणार आहे। आज IPL 2025 मध्ये CSK आणि RCB यांच्यात सामना होणार आहे। हा सामना चेन्नईच्या प्रसिद्ध चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल। या सामन्यात भारतीय क्रिकेटमधील 2 सर्वात मोठे स्टार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली एकमेकांसमोर येणार आहेत। तर आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।